ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। यामध्ये कौटुंबिक छळासोबत जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गिरिजा राऊत यांनी पती गीतेश राऊतसह त्यांच्या कुटुंबियांवरती अनेक धक्कादायक आरोप केलेत। 2017 ते 2018 पर्यंत गीतेश आणि आपल्यात कुठलेच शारीरिक संबंध नव्हते। गीतेशची शारीरिक अक्षमता लपवण्यासाठी अघोरी कृत्य केल्याचा आरोप गिरिजा राऊतांनी केलाय। आणि दरम्यान या सर्व प्रकरणात आरोपी भोंदूबाबा फिरोज शेखला ठाणे न्यायालयामध्ये 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणी पुढील सुनावणी आता 14 जुलैला होणार आहे। फिरोज अदम शेख म्हणून जे बाबा आहेत जे अघोरी कृत्य करतात आणि आज कोर्टासमोर त्यांना हजर केलं। आम्ही कंप्लेंट तर्फे जे ओरिजिनल कंप्लेंट आहेत त्याच्यासाठी आम्ही अपियर झालो कोर्टामध्ये आणि पोलीस कस्टडी मागितली होती। याच्यामध्ये सरकारी वकील शिंदे मॅडम ज्या होत्या त्यांनी पण चांगल्या प्रकारे आर्ग्युमेंट केलं। आम्ही आर्ग्युमेंट केलं, आमचं आर्ग्युमेंट मान्य झालं आणि 14 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे। रिपोर्टमध्ये पोलिसांनी जेव्हा आरोपीला अटक केली त्याला रंगेहात तिथे पकडलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये त्याच्याकडनं ते लिंबू आणि बाकीची सामग्री असते अघोरी कृत्याची ती तिथून पंचनामा करून रिकव्हर करण्यात आलेली आहे। येस मी अपील करीन पोलिसांना की लवकरात लवकर, फक्त ते नाही बाकीचे सर्व जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्याचा तपास करून चार्जशीट पाठवावी। या संपूर्ण प्रकरणात विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत आणि त्यांचे वकील सागर कदम यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। बघूयात। मॅडम काय सांगाल, काय एकंदरीत प्रकरण आहे? गीतेश राऊत आणि त्याच्या फॅमिलीने जाणून बुजून त्याचा शारीरिक संबंध प्रस्थापित न करण्याचा दोष लपवून त्यांनी जाणून बुजून एक मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलीशी लग्न केलं आणि तिचा प्रत्येक परीने छळ करून फक्त त्याचा हा दोष लपवण्यासाठी त्यांनी तिचा आयुष्य बर्बाद केलेलं आहे आणि तिला आर्थिकरित्या पूर्ण डिसेबल करून तिचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे। नक्कीच आपलं लग्न कधी झालं होतं आणि इतक्या वर्षानंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं आहे, काय सांगाल याबद्दल? लग्न माझं 3 डिसेंबर 2017ला झालं। 2018 पर्यंत आमच्यात काही शारीरिक संबंध घडले नव्हते, ज्याच्यासाठी माझ्या फॅमिलीने आणि गीतेश आणि त्याच्या आईने हे लोकांनी मीटिंग घेऊन असं ठरलं होतं की गणपती सण झाल्यानंतर आपण ह्या गोष्टीवर काम करायला सुरुवात करायचं। पण ती गणपतीला गावी जाऊन आल्यानंतर एक माझ्याबरोबर छोटीशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी अगदी अघोरी ट्रीटमेंटची अशी कलाटणी दिली की 2018 पासून 22 सालापर्यंत त्यांनी मला या सगळ्या अघोरी प्रकारांमध्ये गुंतवून ठेवलं। त्याच्यानंतर मेडिकल रिलेटेड माझ्यावर एवढे हेवी ट्रीटमेंट्स केले की त्यांनी मला अजून शारीरिक मानसिक त्रास होऊन माझं आयुष्य त्यांनी पूर्णतः बर्बाद केलेलं आहे आणि हे सगळं विनायक राऊत आणि त्याच्या परिवाराने जाणून बुजून केलेलं आहे। विनायक राऊतांची पत्रकार परिषद झाली, त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पैशाचं डिमांड देखील केलेलं आहे, घर संदर्भात 5 लाख रुपये असे काही डिमांड केले होते का तुम्ही? नाही, माझ्याकडे 7 वर्ष होती जिथे मी त्यांना परोपरीने डिमांड करून त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होती, जे तेव्हा मी केलं नाही। आणि आता ते माझ्यावर इतके घाणेरडे आरोप करतायत, तर त्यांनी त्यांना जो प्रश्न आहे की त्यांच्या मुलाचा दोष जो त्यांना माहिती होता तो त्यांनी त्याच्यावर उपचार घेण्यासाठी, त्याला सुधरवण्यासाठी इतकी वर्ष का घालवली आणि एका नाहक इनोसेंट मुलीचं त्यांनी आयुष्य का बर्बाद केलं, ह्याचं उत्तर त्यांनी मीडियासमोर द्यावं। काय एकंदरीत मागणी असेल? तर गिरिजा राऊतांचे आरोप विनायक राऊतांनी फेटाळून लावलेत। गिरिजा राऊतांनी 2018 ते 2022 दरम्यान तक्रार का दिली नाही असा सवाल विनायक राऊतांनी विचारलाय। तसंच गिरिजा राऊतांनी 12 कोटींची मागणी केली होती, त्यात घर आणि कारचा समावेश होता, मात्र आपण ती मागणी मान्य न केल्यामुळे आता तक्रार दाखल केल्याचा दावा विनायक राऊतांनी केलाय। आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। त्याने स्वतः तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे की त्या प्रत्येक वेळेला माझे आई वडील माझ्याबरोबर असायचे आणि मग आई वडिलांच्याच संरक्षणामध्ये असणारी गिरिजा तिला त्याच वेळेला ह्या अघोरी प्रकाराच्या विरुद्ध आवाज उठवण्याची संधी होती किंवा तक्रार करण्याची संधी होती, परंतु त्यांनी 26 पर्यंत हे का दाबून ठेवलं हा विषय आहे।
आमचे वकील आणि त्यांचे वकील यांनी ह्यामध्ये तडजोड करावी DV यासाठी काही बैठका घेतल्या होत्या. पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचं घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ॲटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती. अघोरीच्या संदर्भातल्या उपचाराचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत. पण तिने जे नोटीस दिलेले त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे. हे एवढं स्पष्ट तिने तिच्या तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे. मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आई वडिलांनी कसे सहन केले, हे सगळे प्रश्न आहेत. त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच. न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे. नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे. दरम्यान विनायक राऊतांवरती केलेल्या आरोपांवरती राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटतायत बघूयात. जादूटोना विरोधी देखील कलम कोणावर? मुलावर? दोघांवर काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही. आपण सांगता तेव्हा मला कळत आहे. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामुळे कुठे सूड भागलू नये का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. हा त्यांचा एक विषय वेगळा आहे. मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे. ज्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही, हा काय राजकीय विषय नाही आहे. हा त्यांचा एक कौटुंबिक विषय आहे. नाही बनवू द्या. विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात. पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे. म्हणूनच संशयास्पद आहे. मोठ्या गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोना करण्याची सवय आहे. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो. हे सर्वांना माहिती आहे आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोनाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. तर या सर्व प्रकरणावरती गिरिजा राऊत यांच्या आईनं विनायक राऊतांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत. आपल्यावरती आज विनायक राऊतांनी आरोप केलेले आहेत की फॅमिलीकडनं किंवा गिरिजा यांच्याकडनं 5 लाख रुपये दर महिना आणि एक टेरेस फ्लॅटची मागणी करण्यात आल्याचं ते म्हणत आहेत. दादांत खोटं आहे. विनायक राऊत खोटं बोलतायत आणि स्वतःवरचे आरोप आणि मुलाला वाचवण्यासाठी ही सगळी त्यांनी पळवाट काढलेली आहे. जेव्हा की आमचा हा आरोप आहे की त्यांचा मुलगा असक्षम असल्यामुळे त्यांनी आमच्या मुलीची अतोनात छळ केली आहे. मानसिक, भावनात्मक आणि आर्थिकदृष्ट्या तिचं मरण केलेलं होतं. दुसरी गोष्ट, तिला माहेरी पाठवलं जायचं नाही. तिला माहेरी बोलायचं असेल तर तिने फोनवरच बोलायचं आणि स्पीकर ऑन करून गीतेश राऊत समोर बसलेले असायचे. कुणी ना कुणी तिच्यावर सतत सोबत ठेवलं जायचं की जेणेकरून तिने आमच्यापर्यंत कुठलीही गोष्ट कळवू नये. जेव्हा तिने पहिल्यांदा ही गोष्ट सांगितल्यावर मी त्याच्या आईला आणि त्याला बोलवून घेतलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आपण ह्या गोष्टीवर चर्चा करू आणि त्या चर्चेची कुठेही काहीही चर्चा न करता वेगळ्याच विषयांवर त्यांनी कलाटणी दिली की गिरिजाला त्रास होत आहे तर ह्या बाबांकडे नेऊ, त्या बाबांकडे नेऊ आणि त्या बाबांद्वारे 2 वर्ष याच्यामध्ये गुंतवून ठेवलं. त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला ही बातमी कन्फर्म समजली की हा मुलगा ह्या गोष्टीसाठी असक्षम आहे, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे मीटिंग्स घ्यायला सुरुवात केली. त्या मीटिंग्स घेताना ते प्रत्येक वेळेस म्हणायचे की ह्या विषयावर आपण डॉक्टरांकडनं चर्चा करून मार्ग काढू. पण प्रत्येक वेळेस फक्त ते टोलवाटोलवी केली जायची, कुठलीही ॲक्शन घेतली जायची नाही. कारण हा मुलगा जो आईवडिलांना ऐकत नाही तो कुठल्या डॉक्टरांना आणि कशाला दाद देणार. तो डॉक्टरांकडेही आर्ग्युमेंट्सच घालत बसायचा आणि शेवटी
जेव्हा गिरिजा इथे आली त्याच्यानंतर सुद्धा प्रत्येक वेळेस मिटिंग्स होत होत्या. तो गिरिजाला धमकवायचा की मला डिवोर्स दे, आणि आम्ही बोललो की तू डिवोर्स मागतोयस तर तसं तू तुझ्या आईवडिलांना विश्वासात घेऊन सांग. तर तो सांगायचा ह्यासाठी मोठ्यांची गरजच नाही. तर मी म्हटलं होतं त्याला की हे काही लहान मुलामुलींचे खेळ नाही आहे, याच्यामध्ये हे जर अरेंज मॅरेज आहे तर मोठे इन्व्हॉल्व्ह झालेच पाहिजेत. आणि जेव्हा आम्ही बोलणी करायला जायचो तेव्हा हा काही ना काहीतरी दुसरेच विषय काढून फक्त वाद घालत बसायचा. त्यामुळे विनायक राऊत सांगायचे की आपण पुढची मीटिंग ठेवू, त्या मीटिंगमध्ये आपण सर्व काही मॅनेज करू आणि कुठेही प्रत्यक्षात व्हायचं नाही.